नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण कॅन्सर आणि होप मेडिसिन याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर माधुरी सोनावणे आणि डॉक्टर सपना रंधवे. डॉक्टर, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर माधुरी सोनावणे या MD आयुर्वेद आहेत, तसंच त्या मेडिकल ऑफिसर असून 5 ते 6 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉक्टर सपना रंधवे या BMS आहेत आणि 10 ते 12 वर्षांपासून मेडिकल ऑफिसर म्हणून या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. आज आपण कॅन्सर या आजाराविषयी डॉक्टरांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर सपना, मी आपल्यापासून सुरुवात करते. सगळ्यात आधी कॅन्सर या आजाराविषयी आम्हाला तुम्ही काय सांगाल? नक्कीच. कॅन्सर म्हणजे काय, तर आपलं जे शरीर आहे ते वेगवेगळ्या पेशींनी तयार झालेलं आहे आणि या शरीरामध्ये दररोज वेगवेगळ्या पेशींची निर्मिती होत असते. तसंच काही पेशी ज्या आहेत त्या नष्ट देखील होत असतात. ही जी काही प्रोसेस आहे याच्यामध्ये समज काही कारणामुळे काही बिघाड निर्माण झाला तर काय होतं की काही पेशींची अनियंत्रित वाढ होते, ज्यालाच आपण कॅन्सर किंवा कर्करोग असं म्हणतो. तर पूर्वीच्या काळी हा जो आजार होता तो खूप दुर्मिळ होता, खूप रेअर असा डिसीज होता. मात्र सध्या जगभरामध्ये कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं दिसत आहे. म्हणजे आपलं जे काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सेकंड लीडिंग कॉज ऑफ डेथ म्हणून कॅन्सर हे नमूद केलेलं आहे आणि इंडिया इज अ कॅपिटल ऑफ कॅन्सर म्हणून देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर याचाच अर्थ भारतामध्ये कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे आणि ही फार चिंतेची बाब आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की कॅन्सर होतो कशामुळे, तर कॅन्सरची वेगवेगळी कारणं आहेत. जसं की बदलती जीवनशैली हे एक कारण आहे. त्याचबरोबर एक्सरसाइजचा अभाव म्हणजे व्यायामाचा अभाव, पोल्युशन हे कारण आहे, खाण्याच्या चुकीच्या सवयी, त्याचबरोबर जे काही रेज आहे किंवा केमिकल्स जे आहेत त्याच्या संपर्कात येणं, याच्यामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो. हेरिडेटरी फॅक्टर आहे किंवा जेनेटिक फॅक्टर आहे. त्याजवळ काही काही व्हायरसेस आहेत, हे देखील कॅन्सरचं कारण आहे. त्याजवळ आजचा वाढत जाणारा जो स्ट्रेस आहे हे देखील वन ऑफ द रिझन ऑफ कॅन्सर हे आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रोगप्रतिकार शक्तीमध्ये असलेला बिघाड हे देखील कॅन्सरचं महत्त्वाचं कारण आहे. आणि याला अनुसरूनच 2018 साली जे काही 2 शास्त्रज्ञ होते त्यांनी देखील सिद्धांत मांडलेला आहे की रोगप्रतिकार शक्तीमधला बिघाड आणि कॅन्सर याच्यावर त्यांनी सिद्धांत मांडला आणि त्याला देखील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर रोगप्रतिकार शक्ती ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यावरच होप आयुर्वेदिक मेडिसिननी औषध तयार केलेलं आहे. अगदीच जसं तुम्ही आता कॅन्सर या आजाराविषयी सांगितलं, मात्र कॅन्सरची जेव्हा आपल्याला ट्रीटमेंट करायची असते तेव्हा होप मेडिसिन नेमकं किती फायदेशीर ठरू शकतं? नक्कीच. आता ॲज पर मेडिकल म्हणजे की जे मॉडर्न मेडिकेशन आहे त्याच्यानुसार कॅन्सरची जी प्रमुख ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण सर्जरी आहे, केमोथेरपी आहे आणि रेडिएशन अशा 3 प्रमुख ट्रीटमेंट आहेत. या ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहेच, पण त्याचबरोबर या ज्या काही ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात पेशंटला होत असतात. तर कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट्स होतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉशिया होतो पेशंटला, वॉमिटिंग होतं. त्याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते ती पूर्णपणे कोलॅप्स झालेली असते, त्याच्यामुळे कधी लूज मोशन्स होतात तर कधी हार्ड स्टूल किंवा कॉन्स्टिपेशन होतं पेशंटला. त्याचबरोबर खूप ॲसिडिटी होते पेशंटला, उष्णता शरीरामध्ये वाढते, माउथ अल्सर्स किंवा पेशंटला तोंड येतं हे त्रास होतात. कधी कधी स्किनला रॅशेस होतात. त्याचबरोबर स्किन जी आहे ती देखील काळवणून जाते. काही काही वेळेला ज्याला आपण म्हणतो टिंगलिंग नमनेस म्हणजे हातापायाची जी बोटं आहेत ती बधीर होऊन जातात किंवा हातापायाला मुंग्या येतात, जॉईंट पेन होतो किंवा बॉडी पेन होतो आणि या सगळ्यामुळे पेशंटला एक वीकनेस येतो, जेवण कमी जातं आणि वेट लॉस देखील होतो. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कधी कधी झोप पण कमी लागते पेशंट्सला आणि कॉन्फिडन्स लेवल जो आहे ती खूप प्रमाणात कमी होऊन जातो पेशंटचा. त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं, ही जी काही ट्रीटमेंट आहे त्याचा जसं काही केमोथेरपी जी काही कॅन्सर सेल्सला डॅमेज करते किंवा डिस्ट्रॉय करते, त्याचबरोबर जे काही हेल्दी सेल्स आहेत आपल्या शरीरातले ते देखील डिस्ट्रॉय केले जातात आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या शरीरातलं जे काही हिमोग्लोबिन आहे किंवा रक्ताचे पॅरामीटर्स आहेत जसं की हिमोग्लोबिन, प्लेटलेट काउंट आणि WBC काउंट, तर हे देखील कमी झालेले दिसतात. आणि अशा वेळेला मग त्यांना बाहेरून आपल्याला रक्त जे आहे किंवा प्लेटलेट जे आहे ते द्यायला लागतात. हे जे सगळे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामुळे काय होतं, तर पेशंट कंटाळून जातो. कधी कधी जी ट्रीटमेंट आहे केमोथेरपीची ती मध्येच सोडून देतो किंवा कधी कधी मध्ये गॅप किंवा अडथळा निर्माण होतो. आणि या सगळ्यामुळे काय होतं, तर कॅन्सर जो बरा होण्याचं जे प्रमाण आहे त्याला नक्कीच मध्ये अडथळा निर्माण होऊन जातो.
तर या सगळ्या केसेसमध्ये आपण सुरुवातीपासूनच जी काही ट्रीटमेंट तुमची चालू आहे त्याच्यामुळे होप मेडिसिन काय कशा प्रकारे मदत करणार आहे, तर सुरुवातीपासून हे तुम्ही मेडिसिन दिलं तर हे जे मेडिसिन आहे ते 100% 100% हर्बल आहे, ऑर्गॅनिक आहे आणि नॅचरल आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भस्म नाही आहे, स्टिरॉइड नाही आहे आणि याला महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं पथ्य नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही प्रकारची ड्रग इंटरॅक्शन होत नाही आणि कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. म्हणजे पहिल्यापासूनच तुमची जी काही ट्रीटमेंट चालू आहे त्यासोबत तुम्ही हे औषध दिलं तर जे काही केमोथेरपीचे आत्ता मी जे काही साईड इफेक्ट्स सांगितले ते पेशंट्सला होणार नाहीत. पेशंटची जी ट्रीटमेंट आहे मध्ये बऱ्याचदा पेशंट कंटाळतो, मध्ये ट्रीटमेंट थांबवतो, तसं होणार नाही. पेशंटची रिकव्हरी जी आहे ती फास्ट होणार आहे, ज्याला आपण स्पीडी रिकव्हरी आणि स्मूथ रिकव्हरी असं म्हणतो ती होणार आहे. आणि जो सक्सेस रेट आहे तो मॅक्झिमाइज होण्यासाठी या मेडिसिनचा नक्कीच फायदा होणार आहे. बऱ्याचदा काय होतं की हे जे औषध जी ट्रीटमेंट चालू असते त्याच्यामुळे पेशंट्सना विकनेस असं जेवण कमी जात असतं, पण हे जे मेडिसिन आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स देखील आहेत, त्याच्यामुळे ती कमतरता देखील भरून निघणार आहे पेशंटची. केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स पेशंट्सला होणार नाही आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं जे धातूंचं पोषण आहे, आपले जे काही शरीरातले धातू आहेत त्यांचं पोषण होण्यासाठी, त्याचं वर्धन होण्यासाठी या मेडिसिनने त्यांना फायदा होणार आहे. अगदीच. तर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे होप मेडिसिन घेतल्यानंतर कॅन्सर सारखा आजार देखील बरा होऊ शकतो आणि ज्यांनी ही ट्रीटमेंट घेतली आहे नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. माझं एज 29 आहे आत्ता रनिंग. ऑगस्ट 2022 मला ओरल कॅन्सर डिटेक्ट झाला, म्हणजे टंग कॅन्सर. तर त्याच्यानंतर मी दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी दाखवलं. तर डॉक्टरांनी सजेशन दिलं की ते तेवढा पोर्शन काढावं लागेल आणि ती गाठ मोठी असल्यामुळं त्यांनी मला एक किमोथेरपीचा सल्ला दिला. तर एक किमो घेतल्यानंतर माझे पूर्णपणे सगळे केस गेले एका किमोमध्ये. ती गाठही कमी झाली आणि त्याच्यानंतर मला म्हणजे मेडिहोप या मेडिसिनबद्दल माहिती कळाली. तर मी येऊन व्हिजिट दिली त्यांच्या ऑफिस आणि कार्यालयामध्ये. तर मी ती औषधं चालू केली. औषधं चालू केल्यानंतर माझे सर्जरीच्या आधी, म्हणजे ती सर्जरी करायच्या आधी परत जे पूर्ण गेलेले केस होते ते थोडे थोडे यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर माझी सर्जरी झाली. सर्जरीमध्ये माझे तो जो काही गाठ किंवा जो तुकडा होता टंगचा तो काढण्यात आला. त्याच्यानंतर आणि मानेच्याही पूर्ण नोड्स वगैरे चेक केल्या. तर त्याच्यानंतर डॉक्टरांनी असं सजेशन दिलं की एक तुम्ही ब्रॅकीथेरपी म्हणून असते ती रेडिएशनची थेरपी, तर ती जिभेसाठी घ्या. मानेचे वगैरे पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले होते. तर ब्रॅकीथेरपीची मी ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यात रेडिएशन दिलं जातं आपल्या पर्टिक्युलर जिथे तुम्हाला कॅन्सर होता किंवा तोंडाच्या भागाला. तर त्याच्यानंतर मी ती सुद्धा 1 महिन्याचा गॅप होता दोघांमध्ये, सर्जरी आणि ती रेडिएशनच्या याच्यामध्ये. तर त्यामध्येही माझे मेडिहोपचे पूर्ण औषधं चालू होते. त्यामध्येही माझं वजन परत वाढायला सुरुवात झाली. परत पूर्ववत मी झालो होतो, म्हणजे जेवण एकदम व्यवस्थित चालू झालं होतं, त्रासही कमी झाला होता. त्याच्यानंतर परत रेडिएशन घेतल्यानंतर ज्या भागात मी रेडिएशन घेतलं आहे त्या भागातले पूर्ण केस गेले आणि खूप रेडिएशनमुळे तोंडाचा आणि जिभेचा खूप मोठ्या प्रमाणावर दाह होत होता, आग पण व्हायची. आणि मग परत औषधं आपली रेग्युलर चालू केली, म्हणजे जी होती, कारण की माझं नाकातून फिडिंग चाललं असल्यामुळे औषधं काही दिवस बंद होती. परत औषधं चालू केल्यानंतर त्यावेळी डॉक्टर म्हटले होते की तुझी जी केस आहेत रेडिएशनमुळे 5 ते 6 महिने येणार नाहीत, पण औषधांमुळे माझी रिकव्हरी आणि जी केस होती ती आधीपेक्षाही जास्त आली आणि परत पूर्ववत जसं माझं रेग्युलर रुटीन होतं ते चालू झालं. माझं वजनही कमीत कमी 5 ते 6 किलोनी वाढलं. पूर्ण एनर्जेटिक फील होतं आणि कुठल्याही प्रकारचा थकवा मला जाणवत नाही. आधी जसं रुटीन जसं माझं चालू होतं तेच रुटीन माझं पहिल्याप्रमाणे चालू झालं. आणि आताही औषधं म्हणजे आता तसंही रेग्युलर फिटनेससाठी किंवा इम्युनिटीसाठी हे माझे औषध अजूनही चालू आहेत. पण त्याच्यामुळं आता मला असं कुठल्याही प्रकारचं असं वाटत नाही की मला याआधी कॅन्सर होतं म्हणून. त्याच्यामुळं मेडिहोपचं मी आणि सर्व टीमचं खूप धन्यवाद करतो. आणि समाजामध्ये जी काही लोक असे आहेत ज्यांना माहिती नाही या औषधाबद्दल त्यांनाही मी सांगायचा माझ्याकडून प्रयत्न करेल. धन्यवाद. माझं नाव शीतल शिंदे, मी उरळी कांचन येथे राहते. माझं वय 30 आहे आणि 2021 मध्ये डिसेंबर 2021 मध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं सांगण्यात आलं.
त्यानंतरनं मी खूप ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं, पण मी किमोथेरपीला घाबरून त्या ट्रीटमेंट घेतल्या नाही. आणि नंतर काही दिवसांनी मला माझ्या भावाच्या थ्रू होप मेडिसिन बद्दल समजलं. त्याने व्हिडिओ पाहिले होते TV9 वरती मॅडमचे, डॉक्टर सोनवणे मॅडमचे सगळे व्हिडिओज पाहिले आणि मला त्यांनी सेंड केले. मी त्याच्यावरती त्यांच्याशी संपर्क साधला आणि होप मेडिसिन इथे आले आणि त्यांनी मला ती औषधं दिली. त्याच्यानंतर मला खूप फरक जाणवला. माझ्या ब्रेस्ट मधील जी गाठ आहे ती पूर्णपणे मेल्ट झाली. काही दिवसांनी माझा पेन 3 दिवसांनी माझा पेन पूर्णपणे निघून गेला आणि मला खूप छान असं फील झालं की माझ्यामध्ये एनर्जी आली, एक नवीन प्रकारची एनर्जी आली असं मला जाणवायला लागलं. काही दिवस गेल्यानंतर माझी किमो झाली. त्या किमोमध्ये मला जास्त काही जाणवलं नाही. मला उलटी, मळमळ अशा कुठल्याही रेडिएशन म्हणजे त्याची थेरपीचे ते पूर्णपणे असे साईड इफेक्ट काहीच जाणवले नाहीत आणि मला खूप छान वाटतंय. आता सध्या माझी किमोथेरपी चालूच आहेत, पण तरीही मी होप मेडिसिनची औषधं घेते, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय. तर आत्ताच आपण ज्यांनी होप मेडिसिनचा लाभ घेतलाय नेमका त्यांचा अनुभव काय होता ते पाहिलेत. डॉक्टर माधुरी, मला आपल्याकडून देखील जाणून घ्यायचं आहे की होप मेडिसिन हे नेमकं कॅन्सर रुग्णांसाठी कधी आणि कशा पद्धतीनं उपयोगी ठरू शकतं? येस, नक्कीच. तर होप आयुर्वेदिक मेडिसिन्सची जी औषधी आहेत ही डेफिनेटली ही सगळ्याच एज ग्रुपसाठी आहेत. म्हणजे ह्याला कुठलीही वयोमर्यादा नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल. तर म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर मध्यमवयीन ते अगदी ओल्ड एज किंवा वयोवृद्ध जी लोक आहेत हे सर्वच जण ह्या औषधांचं सेवन करू शकतात. त्याचबरोबर आपण यामध्ये स्त्री, पुरुष, बालवृद्ध अगदी सगळेच जण ह्याचं सेवन करू शकतात. आणि नेक्स्ट आपण असं ह्याचं क्लासिफिकेशन करता येईल की ह्याचा जो यूज आहे तो आपण एक तर प्रोफिलॅक्टिक म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून, म्हणजेच आधीच आपण एक कॉशन म्हणून हे औषध घेणार आहोत, जेणेकरून म्हणजे जेव्हा आपल्याला अर्ली डायग्नोसिस होत असेल किंवा काही पेशंट्स जे आहेत ज्यांना क्रॉनिक इन्फेक्शन आहे, जे हीलच होत नाहीये किंवा जे बरं होत नाहीये, किंवा ज्यांना हिस्ट्री आहे, जेनेटिक म्युटेशन्सची हिस्ट्री आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांच्यामध्ये कॅन्सर उद्भवण्याचा जो एक आहे की रेट आहे की त्यांच्यामध्ये हा उद्भवूच शकतो, तर त्यांनी एक काळजी घ्यावयाची म्हणून त्यांनी ही ट्रीटमेंट आधीच घेऊ शकतात. किंवा काही फिमेल्स अबव 40 ॲज अ जनरल हेल्थ टॉनिक अँड टू प्रिव्हेंट कॅन्सर, नक्कीच ही ट्रीटमेंट हा जो ग्रुप आहे प्रोफिलॅक्टिक म्हणून, प्रिव्हेंटिव्ह म्हणून, ते हे सगळेजण यूज करू शकतात. त्याचबरोबर जेव्हा तुमचा कॅन्सर डिटेक्ट होतो ॲज अर्ली ॲज पॉसिबल, तुम्ही जेव्हा ही ट्रीटमेंट जेव्हा इनकॉर्पोरेट किंवा सायमल्टेनियसली पॅरलली आपण ही ट्रीटमेंट जेव्हा ट्राय करतो, सोबत जेव्हा चालू करतो, तर त्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे. चिकित्सेची जी काही ट्रीटमेंट प्रोसिजर आहे, ड्युरेशन आहे, तो कमी होणार आहे आपला. त्याचबरोबर जो होणारा त्रास आहे आपल्याला एवढ्या सगळ्या मेडिसिन्सचा जो काही साईड इफेक्ट होत असतो तो तुम्हाला नक्कीच कमी सहन करावा लागणार आहे. आणि आपला जो जे काही फायनान्शियल तुमचा जो काही आर्थिक ह्याच्यामध्ये आणि मानसिक त्रास जो काही होत असतो तो सुद्धा आपला इथे कमी होणार आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर आपल्याला कळलं तर आपण नक्कीच हे सगळं जर का आपण आधीच प्लॅन केलं आणि ॲज अन ॲड ऑन थेरपी केलं तर हा सगळा वेळ आपला इथे वाचणार आहे आणि त्रासही कमी होणार आहे. आणि थर्डली जर का ह्याचा यूज करायचा असेल तर ॲज अ पॅलिएटिव्ह केअर. मग ह्या ब्रांचखाली नेमकं काय येतं तर ज्यावेळी तुमच्या केसेस काही ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये असतात, कॅन्सरच्या काही स्टेजेस असतात, तर जर का फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ किंवा लास्ट स्टेज जे असते, ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॅन्सर हा अतिशय म्हणजे दूरवरपर्यंत अगदी शरीरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळी बऱ्याचदा सगळे डॉक्टर्स जे आहेत तुम्हाला सांगतात की यावेळी ट्रीटमेंट घेणं काही शक्य नाही आहे किंवा क्युअर होणं किंवा रिव्हर्स करणं कॅन्सरला हे जरा इम्पॉसिबल किंवा अशक्य अशी गोष्ट असते. त्यावेळी मात्र जे काही आहे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट्स दिले जातात, जेणेकरून त्या पेशंटची ओव्हरऑल जी जनरल हेल्थ आहे ती आपल्याला सांभाळायची आहे. त्यांना जो होणारा त्रास आहे तो आपल्याला जपायचा आहे. आणि त्याचबरोबर आपलं जे मेडिसिन आहे ते एक नॅचरल इम्युनिटी बूस्टर म्हणून इथे काम करत असतं. त्यामुळे त्यांची इम्युनिटीची लेवल मेंटेन केली जाते आणि हर्बल असल्यामुळे अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने त्यांना ते सूट होतं. आणि त्यांचं जो काही भूक लागण्याचं प्रमाण आहे, त्यांचं वजन आहे, त्यांचं ॲक्टिव्हनेस किंवा त्यांची जी एनर्जीची, उत्साहाची जी लेवल आहे ती मेंटेन केली जाते. आणि यामध्ये आपण डेफिनेटली त्यांचा जो जीवनकाल आहे तो वाढवू शकतो, म्हणजे लाईफस्पॅन वाढवू शकतो. त्याचबरोबर आपण त्यांची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे इथे ती प्रमोट करण्यासाठी ते
आपण मदत करू शकते ही औषधं. त्याचबरोबर ॲज अ पोस्ट कॅन्सर केअर, म्हणजे एकदा का तुमचा कॅन्सर क्युअर झालेला आहे, डेफिनेटली आता तुम्हाला काळजीचं कारण नाही असं न समजता आपली ही जी शरीर आहे हे ह्या ट्रीटमेंट्समधून गेलेलं आहे, एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट्स आपण सहन केलेल्या आहे, त्याचबरोबर एवढा गंभीर आजार आपण ह्यातनं बाहेर पडत आहोत, तर नक्कीच आपल्या काही धातूंची, आपल्या अवयवांना काहीतरी डॅमेज पोचलेला असतो, धातूंची काही झीज झालेली असते ती भरून येणं, आणि प्लस आपली इम्युनिटी जी वीक झालेली आहे तिला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपल्याला बॅलन्स करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच रिस्टोरेशन आणि रेज्युविनेशन, आणि त्याचबरोबर एक प्रकृती स्थापन आणि आरोग्याचं संवर्धन होण्याच्या हिशोबाने नक्कीच ॲज अ पोस्ट कॅन्सर केअर म्हणून आपण ही औषधांचा उपयोग या ठिकाणी केला पाहिजे. तर अगदीच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कॅन्सर असणाऱ्या रुग्णांसाठी होप मेडिसिन हे एक वरदान आहे, आणि ज्यांनी या ट्रीटमेंटचा लाभ घेतलेला आहे नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. नमस्कार, माझे चुलते श्री भास्करराव आबासाहेब देशपांडे, वय वर्ष 87, राहणार डिकसळ, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, यांना 4 महिन्यापूर्वी थोडासा डावा हात डावा पाय बधीर झाल्यासारखा झाला, म्हणून चेकिंगला बार्शी इथं आणले असताना त्यांच्या मेंदूत गाठ आहे असं निदान झालं, आणि तो ट्यूमर आहे किंवा कॅन्सरची गाठ आहे असं समजल्यानंतर धोरणात्मक असा निर्णय झाला की वय वर्ष 87 आहे, मेंदूचं ऑपरेशन करणं काही शक्य नाही, तर गोळ्या औषधांवरच जसं व्हायचं तसं चालू. पण आम्हाला त्यावेळी होप बद्दल माहिती मिळाली, म्हणून आम्ही पुणे येथील होप मधून औषधं घेतल्यानंतर मीन होईल ह्या गोष्टीत 15 दिवस गेले होते होप पर्यंत पोचेपर्यंत. त्यांचं तोपर्यंत एक साईड पॅरलाइज झालं होतं ऑलरेडी, डावी बाजू. पण जशी आम्ही होपची औषधं चालू केली तसे 1.5 महिन्याच्या आत ते परत सुरळीत सगळं, म्हणजे पॅरलाइज त्यांचं पूर्ण बंदच झाला, आणि आता ते व्यवस्थित चालायला वगैरे लागले. आज 4 महिने झाले आम्ही होपची औषधं चालू ठेवून होपमुळं त्यांच्यात कुठलंही बाकीची ट्रीटमेंट न घेता फक्त होपच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना खूप फरक पडला, आणि ते आता त्यांचं नॉर्मल आयुष्य जगतायत. पॅरालिसिस मधनं सुद्धा ती बाहेर आली होपच्या औषधाने. त्याच्यामुळं प्रत्येकाने होपकडे एकदा तरी यावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. मी राजेंद्र रामकृष्ण पानसरे, गाव निगोजे. 2016 साली मला कॅन्सर सारखा आजार डॉक्टरने सांगितला होता. निदान केल्यानंतर कॅन्सर घोषित केला त्यांनी. त्याच्यानंतर मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेऊन पण तिथं काही जास्त फरक पडणार, जे ब्लडिंग जाणे वगैरे ह्या गोष्टी होतात त्या तिथं काही आटोक्यात येणार. तिथून पुढं मग मला एक कोराळे गावचे मित्र माझे, त्यांनी संगमवाडीमधला ॲड्रेस दिला, हे आयुर्वेदिक औषध घे, होप औषध घे. हे औषध, त्याला पण हाच आजार झाला होता, त्याने इथलं औषध घेतल्यामुळे त्याला फरक पडला. मग त्याच्यावरती विश्वास ठेवून किंवा त्याचा आजार बरा झालेला पाहून मीही इथपर्यंत आलो आणि ते औषध चालू केलं. ज्यावेळेस औषध चालू करायच्या अगोदर 8 दिवसापूर्वी माझं जे ब्लडिंग जात होतं ते ब्लडिंग दवाखान्यातही थांबत नव्हतं. परंतु इथलं औषध चालू केल्याच्यानंतर एक 5 दिवसात ब्लड थांबलं व मला आराम वाटला. मग एवढा कॅन्सर सारखा आजार सुद्धा मला ते व्यवस्थित वाटलं आणि आराम वाटला. त्यामुळं मी काटकर सरांचं आहे ना, मी आभार मानतो. तर आत्ताच आपण या रुग्णांचा अनुभव पाहिला आणि या ट्रीटमेंट विषयी आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही ट्रीटमेंट विषयी सांगितलं आणि ज्या रुग्णांचा आपण अनुभव पाहिलाय तर त्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? आता इथे आपण ज्या रुग्णांचं मनोगत ऐकलेलं आहे त्यामध्ये आपण एक मिक्स्ड रिॲक्शन सगळ्यांची बघितलेली आहे. त्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे की आपल्या ज्या पहिले 2 पेशंट्स आहेत म्हणजे शीतल शिंदे आणि त्याचबरोबर आपले जे दुसरे पेशंट आहेत मांडेकर म्हणून, या दोघांनी ॲज अन ॲड ऑन ट्रीटमेंट थेरपी आपली ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्याचा जो काही त्यांना फायदा झालेला आहे, साईड इफेक्ट्स न होता रिकव्हरी पिरियडमध्ये जो काही त्यांना डिफरन्स जाणवलेला आहे आणि त्यांची जनरल हेल्थ पण मेंटेन राहिलेली हा आपल्याला इथे बघायला मिळतो. त्याचप्रमाणे आपली जी दुसरी केस आहे, तिसरी केस जी आहे म्हणजे ते अगदी वयोवृद्ध आहेत, अगदी 87 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या केसमध्ये त्यांना अगदीच म्हणजे कुठल्याही सर्जरी त्यांच्यासाठी इंडिकेटेड नव्हतं, म्हणजे ॲडवायझेबल नव्हतं डॉक्टरकडून.
त्याचबरोबर कुठल्याही ट्रीटमेंट घेण्यासारख्या नसताना त्यांनी होप आयुर्वेदिक मेडिसिन्सचेच मेडिसिन्स घेतले आणि त्यांना जो फायदा झालेला आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी इथे वर्णन करून सांगितलेला आहे. म्हणजेच अगदी स्टँड अलोन मेडिसिन म्हणून सुद्धा होप आयुर्वेदिक मेडिसिन्स खूप चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हनेस आणि बेनिफिट्स देऊ शकते हे आपण इथे बघू शकतो. त्याचबरोबर आपले जे आणखीन एक पेशंट आहेत ब्लड कॅन्सरनी जे सफर करत होते त्यांची तर अगदी ॲडव्हान्स स्टेज होती, म्हणजे अगदी लास्ट स्टेज अशी पोहोचलेली होती. गिवअप केलेलं होतं, डॉक्टर्सनी सुद्धा नाही म्हणून सांगून दिलेलं होतं. अगदी म्हणजे फक्त बोन मॅरो ट्रान्सप्लांट हेच त्यांच्या केसमध्ये उरलेलं होतं, हीच ट्रीटमेंट फक्त शिल्लक होती. तरीही त्यांची रिकव्हरी होत नव्हती. ते करूनही त्यावेळेस त्यांनी आपले होपचे मेडिसिन्स ट्राय केले आणि त्यानंतर त्यांना जो फायदा झालेला आहे त्यातनं ते खूप चांगल्या पद्धतीने रिकवर होऊन आजही ते हेल्दी लाईफ लीड करत आहेत. हे खूप उत्तम पद्धतीचं उदाहरण आहे. तर त्यामुळे अगदी सगळ्याच पेशंट्सला एवढंच सांगू शकतो की जितकं लवकर तुमचं डिटेक्ट होतो, जेव्हा तुमच्या मेडिकल असेसमेंट्स तुम्हाला ते दर्शवतात, तर डेफिनेटली होप आयुर्वेदिक मेडिसिन्स हा फर्स्ट चॉईस असला पाहिजे. जेणेकरून आपण एक इंटिग्रेटेड अप्रोच जर का ठेवला तर डेफिनेटली आपण कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपचार पद्धतीचा हे करून आपण ह्याच्यातनं एक मार्ग काढू शकतो डेफिनेटली. अगदीच. आणि यानंतर डॉक्टर सपना आम्हाला सांगा की होप मेडिसिनचा कॅन्सर या आजारावरती रिसर्च देखील आहे आणि त्याचबरोबर ज्यांना ही औषधं हवी आहेत त्यांनी आपल्याशी कसा संपर्क साधावा? 2006 पासून आपण हे जे औषध आहेत वेगवेगळ्या कॅन्सर पेशंट्सला दिलेलं आहे आणि बऱ्याच पेशंटने याचा लाभ देखील घेतलेला आहे. आपण एवढ्यावरच न थांबता आपण याचा जो रिसर्च जो आहे तो नगरमध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केलेला आहे. त्या ठिकाणी जे काही औषध आपलं होतं ते केमोथेरपी आणि रेडिएशनच्या सोबत सगळ्या वयोगटातल्या पेशंट्सला आपण दिलेलं आहे. सगळ्या स्टेजेसमधले हे रुग्ण होते. त्यांच्यामध्ये काय फरक जाणवला, त्यांची रिकव्हरी जी आहे ती फास्ट झाली, स्मूथ रिकव्हरी झाली आणि त्याचबरोबर त्यांना साईड इफेक्ट जे आहेत केमोचे किंवा रेडिएशनचे हे जाणवले नाहीत. त्यांच्या रिपोर्ट्समध्ये देखील आपल्याला फरक हा जाणवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना ही शंका असते की हे मेडिसिन आपल्याला किमो रेडिएशनच्या सोबत घेता येतं का, तर नक्कीच घेता येतं. त्यासाठीच आपण हा रिसर्च केलेला आहे. आणि हा जो रिसर्च आहे तो इंटरनॅशनल जर्नल ऑफ जे कार्डिओलॉजी आहे तिथे आपण पब्लिश देखील केलेला आहे. हा वेबसाईटवर उपलब्ध आहे, तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला समज संपर्क करायचा असेल तर तुम्ही फोनद्वारे आपल्याला संपर्क करू शकता. वेबसाईटवर देखील तुम्ही जाऊ शकता. व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे फ्री व्हिडिओ कन्सल्टेशन आहे. ऑनलाईनद्वारे मेडिसिन कुरिअर देखील आपण करतो. त्याच्यामुळे डिटेक्ट झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही हे मेडिसिन चालू करायचं आहे आणि नक्कीच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासून मुक्त होण्यासाठी या मेडिसिनचा वापर करायचा आहे. अगदीच. खरं तर कॅन्सर हा आजार बरा होऊ शकतो आणि त्यासाठी होप मेडिसिन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते आणि याच ट्रीटमेंटबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.